नमस्कार, मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजार न्यूज महाराष्ट्र। तर आज आपण पलटण नगरीमध्ये आहोत। पलटण नगरीचे भाजपा शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक जैन समाजाचे माननीय अनुप शाह यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। तर आज पलटण नगरीमध्ये आंदोलन झालं, नेमकं त्या आंदोलनाचं कारण काय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, झुंजार न्यूजच्या सर्व दर्शकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि झुंजार न्यूजच्या सोनालीताई मी आपले मनपूर्वक आभार मानतो की आपण आमच्या या जैन समाजाच्या आंदोलनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी देत आहात। आजचं जे आंदोलन झालं याबद्दल सांगायचं झालं तर नुकतंच नवी मुंबई येथील विलेपार्ले या ठिकाणी असलेले जैन समाजाचे श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जे होते ते 60 वर्ष जुनं जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने जाणीवपूर्वक एका दारूवाल्याच्या पैशाच्या खातर पैशाच्या मोबदल्यात भ्रष्टाचार घेऊन त्यांनी ते जैन मंदिर पाडले, तोडले। त्याच्या विरुद्ध समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता होती। समाजातल्या लहानात लहान मुलापासून वयस्कर वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाची इच्छा होती की आपला विरोध झाला पाहिजे, आपल्याकडून विरोध दाखवला गेला पाहिजे। हे जर घडलं असतं इतर कुठल्या धर्माबाबतीत तर फलटण नाही अख्खा भारत पेटला असता। हे जर एखाद्या युगपुरुषाच्या पुतळ्याला जर लागला असता धक्का नुसता, तिथं तर आमचे भगवंतांना तोडले गेले, तिथं जर नुसता धक्का लागला असता तर अख्खा भारत पेटला असता आणि प्रशासन वाकत गुडघ्यावर गेलं असतं। केवळ आम्ही अहिंसक आहोत म्हणून जर आम्हाला कोण विचारात घेत नसेल, अन्याय करायची भूमिका घेत असेल तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल, म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली। माझं दुर्दैव आहे की मी मुंबईला नव्हतो किंवा गेलो नाही। मी जर गेलो असतो तर आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो त्या हॉटेल बेचिराकच केलं असतं, फोडलंच असतं, कायदेशीर कारवाईला सामोरं गेलो असतो। कायद्यावर आमचा विश्वास आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे, आम्ही त्या विश्वासावरच जगतो आणि जगत आहोत। पण त्याच वेळी सर्वोपरी हा धर्म असतो, आपली जात असती। मराठीमध्ये एक म्हण आहे, जातीसाठी माती खायची। मग जातीसाठी गुन्हे घडले अंगावर घ्यायची वेळ आली तरी घेतले असते। पण एक लक्षात घ्या, लाखोनी माणूस त्या हॉटेल पैसे असताना सुद्धा आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं, एक दगड सुद्धा कोणी उचललेलं नाही। ही सहिष्णुता ठेवायला, ही शांतता ठेवायला खूप मोठे संस्कार आणि धर्मावरची श्रद्धा असावी लागती, ती आमच्याकडे होती, म्हणूनच ते कुठे झालं नाही। म्हणून आज फलटणला सुद्धा आम्ही सकल जैन समाजाच्या माध्यमातून शांतपूर्णरित्या मोर्चा काढला। मोठे गेल्यानंतर आम्ही सांगता केली, सांगता केल्यानंतर त्या ठिकाणी सुदैवाने फलटण शहराला लाभलेले एक लोभस नेतृत्व आमदार सचिन कांबळे पाटील साहेब आले होते, मोर्चाला सामोर आले। नायब तहसीलदार सोनवणे साहेब समोर आले। आज तहसीलदार साहेबांना मुंबई हायकोर्टला काम असल्याने ते नव्हते, नाहीतर तेही आले असते असं त्यांनी सांगितलं। प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं। आमदार साहेबांनी आमच्या भूमिका समजून घेतल्या, आमच्या भावना समजून घेतल्या। आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिले। आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांना निवेदन दिलंय की बाबा मंदिर वही बनेगा, वही बनना चाहिए। जिथं मंदिर तोडलं तिथंच मंदिर बांधलं गेलं पाहिजे। केवळ त्या हॉटेलवाल्याच्या इच्छेखातर त्याच्या पैशाच्या माजावर जर प्रशासन काम करत असेल तर माज उतरण्याची ताकद निश्चित आमच्यात आहे। आम्हाला कुणी नपुंसक समजू नका, आम्ही गुंड नाही पण शंड पण नाही। आम्हाला गुंडेगिरी करता येत नाही, पण आम्हाला शंड म्हणून जगताही येणार नाही। व्यक्तिगत आमच्या धर्मावर येत असाल, तुम्ही जातीवर येत असाल तर प्रसंगी माझ्यासारखा कार्यकर्ता उद्रेक होईल आणि तो चुकीचा वागला तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। दुर्दैवाने काय झालंय, भारतामध्ये कधी नाही ते जातीवादाचं पेव फुटलेलं आहे। प्रत्येक जातीला नेतृत्व मिळालंय। तुम्ही बघा, मराठा समाजावर काय अन्याय होत असेल तर जरांगे पाटील साहेब आहेत, धनगर समाजावर अन्याय होत असेल तर गोपीचंद पडळकर साहेब आहेत, महादेवराव जानकर साहेब आहेत। त्यांनी काम केलं तर समाज त्यांना नोटाच्या माळा घालतो आणि इकडे आमच्या नोटांवर प्रशासन चालत असताना आमच्या मंदिरांना तोडलं जातं। हे दुर्दैव आहे। हे बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या संविधानामध्ये नाहीये।
संविधान सगळ्यांना एक समान अधिकार देतो. संविधानाने कुठेही जातीवाद दिलेला नाहीये. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, छत्रपतींचा अभिप्रेत असलेली शिवशाही ही कधीही जातीची नाहीये. म्हणून आमचं प्रशासनाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, भाजपला सांगणं आहे की जातीवादी होऊ नका, तत्ववादी व्हा. आम्ही तत्वावर प्रेम करून तुमच्यासाठी काम केलंय, पक्षासाठी काम केलंय. मी भाजपचा शहर अध्यक्ष आहे, पण आज माझ्या धर्मावर येत असेल तर मला पक्षाविरुद्ध जावं लागेल, तर जाणार. प्रसंगी जर पक्ष म्हणत असेल तर राजीनामाही पक्षाचा द्यायला मागं पुढे बघणार नाही. तर शहासाहेब मला सांगा की आताच तुम्ही आज आंदोलन केलं पलटण नगरीमध्ये आणि ते आंदोलन इतकं अतिशय शांततेने झालं, तर ते नेमकं आंदोलन शांततेने झाले आणि या मोर्चाच्या अनुषंगाने मुख्य नेमक्या मागण्या काय असतील आणि येणाऱ्या पार्श्वभूमीवर तुम्ही नेमकं काय कराल? आजच्या आंदोलनामध्ये आमची पहिली मागणी होती, मंदिर वही बनाएंगे. जिथे मंदिर पाडलं तिथेच मंदिर उभा केलं पाहिजे, तिथेच उभं केलं जाईल, हा पहिली मागणी होती. मागणी नंबर 2 होती, आमच्या जैन साधूंचा विहार हा पायी असतो. एका गावावरून दुसऱ्या गावावर जायचं असेल तर ते बाकी कशाचाही वापर करत नाहीत, चालत जातात. एवढ्या 42 टेम्परेचरमध्ये सुद्धा पायात चप्पल न घालता हे साधू चालत असतात. दिवसात एकदा फक्त आहार घेतात, पाणी पितात. या साधूंच्यावर हल्ले होत आहेत, या साधूंच्यावर ऍक्सिडेंट करून त्यांना मृत्युमुखी पाडलं जात आहे. त्यांना पोलीस प्रोटेक्शन विहारादरम्यान दिलं गेलं पाहिजे, ही आमची आजच्या मागण्यातली एक मागणी होती. मागणी नंबर 2 आमची अशी होती की विहार करत असताना जिथे शासकीय शाळा उपलब्ध आहेत त्या शाळांचे वर्ग रात्री विश्रामासाठी या साधूंना, जिथे शासकीय शाळा उपलब्ध आहेत त्या शाळांचे वर्ग रात्री विश्रामासाठी या साधूंना दिले पाहिजेत. कारण हे साधू कोणाच्या घरी राहत नाहीत, ह्यांनी घरदार संसार सोडलेला असतो. तर शासनाने याचा विचार करावा, ही आमची दुसरी मागणी होती. आणि आंदोलनाची पुढची दिशा 24 तारखेला महाराष्ट्र बंद, भारत बंद करण्याची भूमिका अखिल भारतीय स्तरावर घेतली जाते. अखिल भारतीय स्तरावर जी संघटन काम करतं त्या संघटनेच्या माध्यमातून दिशा ठरवली जाणार आहे. लवकरच त्याची मीटिंग होईल. मीटिंगमध्ये काय भूमिका ठरते त्याप्रमाणे आम्ही भूमिका घेऊ. 24 तारखेची भूमिका चालली, तोपर्यंत जर शासनाने भूमिका नाहीच घेतली तर आम्ही आंदोलन अजून तीव्र करू, हे नक्की सांगू इच्छितो. खरंच आज झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये माननीय अनुप शाह साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या मोर्चाबद्दल मला माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.